शेवटी कॅप 3 मध्ये तरी मनासारखं कॉलेज मिळालं का? मला सांगा. मिळालं असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणत्या पर्सेंटाईलला कोणतं कॉलेज मिळालंय? काय होतंय कंटाळा आलाय या प्रोसेसचा. आलाय ना कंटाळा? खूप कंटाळा आलाय. पण अजून कॅप 4 पण आहे. कॅप 4 पण आहे. पण आता सांगू का? कॅप 2 लाच ना बऱ्याच लोकांनी ठरवलं होतं, बास नकोय हा कॅप 3. घेतलं होतं ॲडमिशन. बऱ्याच मुलांनी ॲडमिशन घेतलं होतं. बेटरमेंट राहू दे म्हणले होते. पण कोण होती ही मुलं? व्ही-जे-टी-आयला घेऊन टाकलंय. कमेन्स, व्ही-जी-टी-आय, सी-ओ-ई-पी अशा मुलांनी घेतलंय. म्हणजे हे टियर 1 चीच लोकं आहे. म्हणजे याचा अर्थ कॅप 3 ला होती बरीचशी मुलं. मग आता पहिली गोष्ट म्हणजे की कॅप 3 नंतर कॅप 4 मध्ये नक्की काय असणार आहे? काय गोष्टी असणार आहेत? स्पॉट, आय-एल-एस हे राउंडचा काय विचार करायचा का नाही करायचा? मी जस्ट एक उदाहरण देतो, की माझ्याकडे एक काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एक स्टुडंट आहे आणि जस्ट त्याचे पालक आम्हाला काय म्हणले, की "सर स्पॉटमध्ये पण घ्यायची तयारी आहे बरं का आमची." मी त्यांना काय सांगितलं, की जे आता मिळालेलं कॉलेज आहे, ते टियर 2 चं कॉलेज आहे. बरोबर आहे? टियर 2 आणि टियर 2 चे सगळे कॉलेजेस एकसारखे आहेत बाळांनो. म्हणजे नावं घेऊ का पटकन यांची? आता पहिलं नाव घेतलं याचा अर्थ ते टॉपचं कॉलेज असं बिलकुल नाहीये बरं का. सगळ्यांना मी एकसारखं म्हणतोय. म्हणजे बघा जे-एस-पी-एम ग्रुपचा राजश्री शाहू, त्याच्यानंतर डी-वाय पाटील पिंपरी, आकुर्डी, त्याच्यानंतर एम-एम-सी-ओ-ई, मॉडर्न, पी-व्ही-जी, ए-एस-एस-एम बेस्ट कॉलेजेस आहेत टियर 2 मध्ये. मग याच्यात जर तुम्हाला डी-वाय पाटील पिंपरी मिळालं असेल, तर स्पॉटमध्ये जाऊन ए-एस-एस-एम घ्यायची काय गरज आहे? मग असे प्रश्न आहेत ना, या प्रश्नांची उत्तरं द्यायला हा नंबर मी इथं देतोय. 80, 87, 31, 80, 64 का वाचला माहिती का नंबर? एकदा गडबडीत एका व्हिडिओमध्ये ना नंबर चुकला होता आणि त्या समोरच्या व्यक्तीला एवढा त्रास झाला बरं का, की त्याने मला सांगितलं, की "सर तुम्ही माझा नंबर दिलाय." चिडले नाहीत बरं का लक्षात घ्या. आम्ही पुन्हा ते एडिट वगैरे केलं. नंबर बरोबर आहे 80, 87, 31, 80, 64. बरं हा नंबर बिझी लागतो बऱ्याच वेळा. मग काय डिस्क्रिप्शनमध्ये अजून नंबर देतोय. तुम्ही आमच्या टीमशी नक्की, नक्की तुमचा आमच्या टीमचा सल्ला नक्की घ्या बरं का. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं, की कॅप 3 नंतर कॅप 4 मध्ये कॅप 4 मध्ये ऐका, प्रश्न काय होता, मिळालं का तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज? मिळालंय ना? मग बास करा. बास, बास. घ्या ॲडमिशन अभ्यासाला सुरुवात करा. हो, पण काय होतंय माहितीये का? जे आता सांगतो लक्षात घ्या, की एक आशा असते ना, आशा. काहीतरी चेंज होईल, काहीतरी चेंज होईल. गंमत एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. कॅप 3 च्या अगोदरची प्रोसेस बघा. एका तो मुलगा आमच्याकडे काउन्सिलिंगला नव्हता. नंतर आला बरं का. म्हणजे अजून देखील आमच्याकडे काउन्सिलिंगला मुलं येतायत. तुम्ही आमच्या काउन्सिलिंग प्रोसेस आम्ही फीस वगैरे रिड्यूस केले बरं का. टीमशी कॉन्टॅक्ट नक्की करा. मेन पॉइंट काय, की त्याला पहिल्या राउंडला ए-आय-एस-एस-एम मिळालं होतं. ए-आय-एस-एस-एम. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंग. सेकंड राउंडला डी-वाय पाटील आकुर्डी का पिंपरी मिळालं. सिव्हिल इंजिनिअरिंग. थर्डच्या अगोदर त्यांना वाटत होतं, की मी तुम्हाला सांगू का, की ते ए-आय-एस-एस-एमच पाहिजे होतं. झाली का मिस्टेक? मग त्यांनाही बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केल्या. स्पोर्ट्समधला स्टुडंट आहे. मग तो जो स्पोर्ट्समध्ये आहे, त्याला कुठे फॅसिलिटीज आहेत, कुठं आहे, सगळा विचार करून आम्ही कॅप 3 चा प्रोसेस भरला आणि मला माहिती आहे तुम्हाला सांगतो मला सर कॉलेज मिळालंयच आम्हाला. असं का म्हणतोय मी? तर मी हा व्हिडिओ ॲक्चुअली कॅपचा रिझल्ट लागायच्या अगोदर बनवलाय बरं का. प्रामाणिकपणे सांगतोय आणि आपण पण बघितलं, की वैताग येतो दिवसभर चेक करत बसतो आपण. झालं का रिझल्ट? आला का रिझल्ट? मिळालं का कॉलेज? मिळालं दिवस अख्खा जातोय रे. सी-ई-टीच्या लक्षातच येत नाही त्या गोष्टी. मी म्हणतो नंतरची डेट द्या तुम्ही 1 दिवस अगोदर डिक्लेअर करा चालेल आम्हाला. दिवसभर आणि मी सुद्धा आमच्या मुलांना फोन करतो, "हे कुठलं कॉलेज मिळालं? कुठलं?" "सर अजून ओपन होत नाही, अजून ओपन होत नाही." अशा गोष्टी होतायत. बरं थांबा ना. एक नवीन लाईफची सुरुवात होते ना. ओके. मग पप्पांना 10वी नंतर हे आता रिअल पुन्हा सांगतोय काउन्सिलिंगचंच आहे. मी तुम्हाला सांगतो, की 10th नंतर पहिला हट्ट कशाचा होता रे? मोबाईल. ओके. आता 12वी झाल्यानंतर पहिला हट्ट कुठल्या गोष्टीचा आहे मला सांगा कमेंट करून. आता समोर मुलं बसले त्यांना विचारतो, कुठल्या गोष्टी लागतात 12वी नंतर लगेच कॉलेजला जाताना? नाही, नाही. मोबाईल ऑलरेडी आहे ना. आहे. तुम्ही गाड्या पण आहेत मुलांच्याकडे 11-12च्या. काय त्यात कमी आहे? बुलेट आणतायत, ते इंटरसेप्टर काय-काय 6-6 लाखाच्या गाड्या बघितल्यात मी. ओके. कॉन्टिनेंटल जीटी काय असते ती गाडी, सगळ्याच गाड्या बघितल्यात मी. गाडी पण आहे, मोबाईल पण आहे. आता एक नवीन डिमांड आहे. मी तुम्हाला सांगतो. कोडिंग करायचं आहे ना, कोडिंग करायचं आहे ना, लॅपटॉप पाहिजे. नका ना हट्ट करू. कॉलेजची फी भरली पालकांनी आत्ताच लक्षात घ्या. इमिजिएटली आत्ताच. ती लाखो रुपये भरले. पुन्हा हॉस्टेलची फी भरली. तो खर्च आहे. ओके. आता तुम्ही एकटे नसणार आहे. भाऊ-बहीण पण आहेत. आता ठीक आहे एकुलता एक विद्यार्थी, एकुलता एक पालक अशा काय सॉरी काय म्हणतो आपण त्याला? हां, सिंगल एकुलता एक. एकुलता एक. असाल तर ती गोष्ट वेगळी म्हणूया आपण.
पण नेहमी विचार करायचा बरं का, की आपण जेवढे आपले पालक आपल्यासाठी जेवढा खर्च करतायत, त्यासाठी ते किती कष्ट करतायत ना. हां, आर्थिक परिस्थिती असेल तर ठीक आहे. पण हे लॅपटॉप लगेच लागणार आहे का? नाही लागणार. लागणार असेल तर घ्या बरं का लक्षात घ्या. काही इश्यू नाही. मी असं म्हणत नाही घ्यायचं नाही. कारण लॅपटॉपच्या अगोदर कॅल्क्युलेटर लागतो रे बरं का इंजिनिअरिंगला. मग इंजिनिअरिंगला लागणारी साहित्याची लिस्ट तर खूपच मोठी आहे. लॅपटॉप, कॅल्क्युलेटर, त्याच्यानंतर ड्राफ्टर. आता हे ड्रॉइंग वगैरे आता प्रत्येक कॉलेजनुसार आहे बरं का लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, की आमच्या वेळेस ना ग्राफिक नावाचा सब्जेक्ट असायचा. आता काय ऑटोनॉमस आहेत, कॉलेजवर डिपेंड आहे. ते ड्राफ्टर नावाचं इन्स्ट्रुमेंट असायचं. बापरे! ते ड्रॉइंग बोर्ड वगैरे सगळ्या ड्रॉइंग शीट्स. बाळांनो इंजिनिअरिंगला तर लय अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. 11th-12thला काय डमी कॉलेज, एक्सटर्नल कॉलेज, क्लासमध्ये सगळं 2 वर्ष निवांत. बरोबर आहे. आता नाहीये. पेपर प्रेझेंटेशन असणार आहे आता. सेमिनार्स असणार आहेत. ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचा आहे. बघता-बघता मिड सेम, एंड सेम त्याच्या अगोदर युनिट टेस्ट येणार आहे महिन्यात. युनिट टेस्ट, मिड सेम, एंड सेम. कॉलेजनुसार सारखं चेंज वेगळ्या कॉलेजनुसार सगळ्या एक्झामचं स्वरूप बदलतं. पण एक्झाम तर येणार की रे बाळांनो. आणि सुरुवातीला नवीन मित्र-मैत्रिणी, एन्जॉयमेंट, पुण्यात मेट्रोला आणखी काय-काय खूप एन्जॉय भेटलं ना पुण्यात. हो. एक स्वप्न तर तेच बघितले ना, की कॉलेज झालं की एन्जॉय करायचं लक्षात घ्या. पण करा एन्जॉय पण त्याचबरोबर अभ्यासासाठी आपण पुण्यात गेलो हे लक्षात ठेवा. आता मी पुण्यातच का बोलतो? कारण अख्खं महाराष्ट्राचं ऑलमोस्ट पुण्यात आलंय ना. पुणे आणि मुंबईत म्हणूया आपण. पुण्यात बघा ना, ही जी आता टियर 2 मध्ये म्हणलं मी आता म्हणजे व्ही-आय-टीचं एक्झाम्पल घ्या. टियर 1चं कॉलेज आहे ते. 3,000 का 4,000 मुलं सीएसलाच आहेत. बाकी सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल म्हणजे त्या कॉलेजमध्ये 5,000 एक इनटेक असतील. ओके. पी-आय-सी-टीमध्ये 2,000 असेल, सी-ओ-ई-पीत 3,000 असेल म्हणूया आपण. म्हणजे सगळ्या कॉलेजमध्ये बघितलं तर पुण्यातच लाखाकडे आकडा जातोय काय असं वाटायला लागलंय मला. आणि पुण्याच्या आसपासचे कॉलेज काउंट केलं तर लयच मोठा आहे. टियर 3, टियर 1, टियर 2, टियर 3. मग पुण्यात तुम्हाला तुमचे मित्र मिळणार आहेत. बरोबर आहे. आता आणखीन एक महत्वाचं आहे बरं का भावनो. मी एक सर्च करतोय बरं का YouTubeवर इथे एक गोष्ट. ओके. आणि तो व्हिडिओ असा सर्च केल्यावर चालेल का? पण चालेल काय कोणी इथे आपण इथे दाखवतोय ना आपण. व्ही-जे-टी-आय हॉस्टेल. ओके. आणि इश्यूज म्हणतोय मी. ओके. व्ही-जे-टी-आय हॉस्टेल इश्यूज असा एखादा व्हिडिओ येतोय का बघूया आपण. अरे मी कुठे गेलो? हे मी ह्याच्यात गेलो लक्षात घ्या. म्हणजे कुठं गेलो मी YouTubeवर जायला पाहिजे होतं. YouTubeवर. ओके. मी Google सर्च केलं. ओके. व्ही-जे-टी-आय हॉस्टेल. ओके. प्रॉब्लेम्स म्हणूया आपण. ओके. मी जस्ट काय सांगतोय बघा कॉलेज बेस्ट आहे. सगळ्या गोष्टी छान आहेत. व्ही-जे-टी-आय मध्ये विद्यार्थ्यांचे हाल. ओके. 3 दिवसात 86,000 व्ह्यूज बास. प्रॉब्लेम काय? व्ही-जे-टी-आय, वालचंद, सी-ओ-ए-पी अरे हे जुनी कॉलेजेस आहेत रे. ओके. ह्यांच्या हॉस्टेलच्या बिल्डिंग जुन्या असणार आहेत नक्कीच. ओके. त्यामुळं वॉशरूम, टॉयलेट हे पण जुन्या पद्धतीचे असणार आहेत. हे वास्तव स्वीकारा. मग तुम्हाला नको आहे कॉलेजचं हॉस्टेल ना, मग पीजी रूम्स बघा. अरे पीजी म्हणजे काय विचारूच नका. वॉशिंग मशीन अवेलेबल आहे. एकट्याला एक नाही, अख्ख्या लॉबीत असणार आहे बरं का. नाहीतर म्हणाला एकट्याला एक वॉशिंग मशीन नाही. त्याच्यानंतर फ्री वाय-फाय. गो हे तर सगळ्यात अगोदर पाहिजे. फ्री वाय-फाय लक्षात घ्या. जबरदस्त स्पीड पाहिजे ना. त्यानंतर आणखीन काय असतं पीजीमध्ये? एक वेळचं जेवण तिथंच पीजीमध्ये मिळतं. एक वेळचं तुम्ही म्हटलंस किंवा काय माहीत कॉलेजमध्ये पण मेस चांगल्या असतात. सी मेस म्हणजे सी-ओ-पीमध्ये सीनियर मुलांच्या मेस एकदम छान असतात बरं का लक्षात घ्या. याचा अर्थ फर्स्ट इयरचे खराब आहे असं बोलत नाही बरं का मी समजून घ्या. तर मी तुम्हाला सांगतो मग ह्या मेस ह्या अशा गोष्टी आल्या. मग इतकं बिझी लाईफ होणार आहे ना, मी तुम्हाला सांगतो एक प्रकारे जॉब करत असं तुम्हाला वाटणार आहे. एक प्रकारे तुम्ही जॉब करताय असं तुम्हाला वाटेल. किती मी त्रास सहन करतोय, हे की नाही? कारण काय होणार आहे सकाळी उठल्यापासून तुमचं शेड्यूल स्टार्ट होणार आहे. पळापळ, नुसती पळापळ. ओके. बरं मेन विषय काय होता? कमेंटमध्ये मला सांगा कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालं. ओके. आमच्या गाईडन्ससाठी आमची टीम आहे. फोन नंबर मी मगाशी दिला होता. माझा नंबर तुमचा तर पाठच होईल. 80 87 31 80 64. ओके. या नंबरवर कॉल नक्की करा, मेसेज करा. ओके. आणि तुमचा कॉन्स्टंटली सपोर्ट मिळतोय. पण आता तुमच्या ज्युनियर्स बरोबर आपला चॅनल नक्की शेअर करा. लास्ट इयर आपले लाईव्ह सेशन्स कमी झाले होते. पण यावेळेस नुसता दंगा सुरू आहे लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी सेशन्स आपले सुरू आहेत. मग मी तुम्हाला सांगतो, बरेच मुलं म्हणतात, "आमच्या वेळेस पण का नाही केलं?" मी सांगतो, तुम्हाला तर माझा सपोर्ट आहेच, पण त्याचबरोबर बाळांनो, तुम्ही आर-जी सरांना नक्की फॉलो करा. त्याचबरोबर गणितांक सरांना पण फॉलो करा. ओके. हे दोघेही तुम्हाला आर-जी सर तुम्हाला फिजिक्स, ग्राफिक्स, इलेक्ट्रिकल त्याच्यानंतर अप्लाइड मॅथ्स हे महत्त्वाचे सब्जेक्ट घेणार आहेत. ऑब्व्हियसली नावातच आहे.
की M1, M2, M3 चे पण तुम्हाला लेक्चर तिथं मिळणार आहेत. त्याचबरोबर फ्रीच कंटेंट हवा असेल, तर टिकलेज अकॅडमी. काय पाहिजे ते आहे या चॅनलवर बरं का लक्षात घ्या. टिकलेज अकॅडमी. पेड कोर्सेस पाहिजे असतील, एक्सपिरियन्स माहीत पाहिजे असेल, तर हे अकॅडमी. वैष्णवी क्लासेस मुंबईत काहीतरी फेमस आहेत. राहुल कदम का कदम सर असं म्हणतो. राहुल काय मला माहीत नाही. पर्सनली भेटलो मी त्यांना साताऱ्यात भेटलं. बेस्ट आहेत लक्षात घ्या. मग फ्री कंटेंट पण आहे, पेड बॅचेस पण आहेत. सुरुवात करूया अभ्यासाला. मग आता मला सांगा 11th-12th मध्ये काय केलं? ऑफलाईनमध्ये लाखो घालवले. शेवटी ऑनलाईनकडे लास्टला आल्यामुळे रिझल्ट चांगला लागला की नाही? बोर्डच्या एक्झाममध्ये यांनी असेल कंटिन्युअसली लाईव्ह सेशन घेतले होते. लाखो मुलांना बेनिफिट झालं. तसं इंजिनिअरिंगचं सुद्धा आहे YouTubeवर या. त्याचबरोबर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का लक्षात घ्या. खूप पेड आणि बॅचेस वगैरे आहेत. तुम्हाला एखादं माहीत असेल चॅनल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना हेल्प करूया आपण. ऑल द बेस्ट.